आज वास्तविक येणारी 30 तारीख 30 डिसेंबर म्हणजेच 30/12 आणि या तारखेला असणारा सालाबादप्रमाणे होत असणारा वाढदिवस जो माझा आहे त्याच वेळी जो आपण कोरोना सोडला तर गेली 22 वर्षात प्रत्येक वर्षी आरोग्य शिबिर घेतलं जातं. पण हे आरोग्य शिबिर संपूर्णपणे या ठिकाणी उपस्थित असलेले जे घटक आहेत, जे आशा कार्यकर्त्या आहेत, त्याचप्रमाणे या ठिकाणी 13ही PSC आपल्याकडे 13 PSC आहे. ही 13वी PSC आहे जी शिरवली जिथे आपण हा कॅम्प घेणार आहोत. परंतु ह्या 13ही PSCचे सगळे MO मेडिकल ऑफिसर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि यांच्याच जीवावर हा कॅम्प सक्सेस होणार आहे. आणि त्याच्यामध्ये सहभागी होत असताना सिव्हिल सर्जन औंधचे ते देखील आहेत, ज्यांनी गेल्या 4 दिवसापूर्वी बैठक घेऊन सूचना देऊन त्यांचे देखील या ठिकाणी डॉक्टर उपस्थित आहेत. आगम सर असतील, जुन्नर, त्याचप्रमाणे माटे सर आहेत, त्याचबरोबर त्यांच्या तिथल्या मॅडम काय नाव त्यांचं गायकवाड मॅडम त्या देखील याच्यामध्ये सहभागी आहेत. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपले डेप्युटी डायरेक्टर पवार सर यांनी त्यांच्याच ऑफिसला ही मीटिंग घेतली आणि तिथे सुद्धा सगळ्यांना सांगून प्रत्येकाला प्रत्येकाची जबाबदारी आणि आमचे CO साहेब जिल्हा परिषद पुणे चव्हाण सरांनी देखील याबाबत DHOंना आणि सगळ्यांना ज्या सूचना केल्या त्याला अनुसरून हा कॅम्प घेत असताना कथे सरांनी स्वतः या ठिकाणी भावना व्यक्त केली की मी सुद्धा याच्यामध्ये सहभागी होऊन मला त्यांना जी आवड आहे. तालुक्यात 3 ठिकाणी त्यांचे सेंटर्स आहेत आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये बघितलं तर आपण शिरूर, आंबेगाव, खेड या ठिकाणी देखील आहेत. परंतु जुन्नरमध्ये असणारे सगळीकडे जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी त्यांनी ज्या सुविधा मोफत देणार आहेत त्यांनी त्या मांडलेल्या आहेत आणि याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा असंही त्यांनी म्हटलं. ज्या काही गोष्टी या ठिकाणी मांडल्या गेलेल्या आहेत, जे काही रुग्णांसाठी आपल्याला करता येईल ते आपलं प्रथम कर्तव्य आहे असं मानून आपण आत्तापर्यंत चाललो. आणि त्याच्यामध्ये मला पूर्ण विश्वास आहे प्रत्येक गावचा सरपंच, त्या ठिकाणी असणारे रुग्ण कल्याण समिती, ज्या ज्या उपकेंद्रांमध्ये CHO आहेत, हे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने की आपल्या खिशात हात घालून आपण प्रत्येकाला मदत नाही करू शकत, पण जे देऊ शकतो आणि लोकांना मदत करू शकतो त्या भावनेतून हा कॅम्प होत असताना संपूर्ण भारतीय जनता पार्टीची टीम आणि भारतीय जनता पार्टीचीच टीम कशाला मग जे लोकांसाठी करण्यासाठी तत्पर आहेत अशा सगळ्याच लोकांचा याच्यामध्ये सहभाग पाहायला मिळेल आणि प्रत्येकजण आपल्या गावागावातून या लोकांना ही सेवा मिळावी. रोग निदान शिबिर झाल्यानंतर देखील आपण एका दिवसाचा कॅम्प कधीच घेत नाही. तो कॅम्प आपला 2.5-3 महिने चालू राहतो. कारण ज्यांना डिटेक्ट झालं, मागच्या वेळी सुद्धा आपण आराराबाची घोषणा झाली पण कॅम्प कोणी घेतला नाही, पण ताईने तो कॅम्प घेतला आणि त्यावेळी देखील 450 लोक डिटेक्ट झाली. त्या डिटेक्टमध्ये फर्स्ट स्टेजमध्ये किंवा काही लक्षणामध्ये जे सापडतील औषधाने बरी होतील त्यांना औषधाने बरं करतो. ज्यांना काही फर्स्ट स्टेपचं काही करायची असेल कोणती क्रिया तर इंद्रायणी हॉस्पिटलने देखील आपल्याला सहकार्य केलं. वेळोवेळी त्या ठिकाणी ज्यांना जिथे ते रेफर करता येईल तेथे आपण केलं. कारण ज्या व्यक्तीला माहिती नाही, अज्ञानात सुखी असतो माणूस आणि अज्ञानात जे सुख आहे त्याला ते जाणवतही नाही. परंतु आज आपण गेल्या महिन्यात बघितलं की कितीतरी तरुण आपण गमावले आणि मग असं वाटलं की अरे काल जसं डॉक्टर म्हणाले तीच परिस्थिती आहे. आणि मग अशा परिस्थितीवर मात करायचं असं तर ट्रेस खूप आहे, लोक संवाद करत नाही, आपलं दुःख सांगत नाही आणि मग अशा वेळेला आपण आपली तपासण्या करत नाही, आपलं काही दुःख ते सांगत नाही. तर त्याच्यासाठी आपण खास करून या कॅम्पचं आयोजन केलेलं आहे आणि कार्डिओ त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. आणि कॅन्सरसाठी तर सगळ्या जगाला माहिती आहे, सगळ्या देशाला माहिती आहे आणि महाराष्ट्रात देखील ती परिस्थिती बिकट होत चाललेली आहे. त्यामुळे कॅन्सरमध्ये देखील आपण जे काही ज्या व्यक्तीला ज्या पद्धतीचा कॅन्सर पुरुषांमध्ये महिलांमध्ये असेल तो जर डिटेक्ट झाला तर त्यांच्यावर निश्चितपणाने उपचार करून त्यांना बरं करण्यासाठी आणि शस्त्रक्रिया करावी लागली तर ती सुद्धा करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. आणि त्याचबरोबर या ठिकाणी हाडांची आपण पाहतो की मणके लोकांचे झिजले. आज मी जरी असली तरी तुम्ही जरी असलात तो जो प्रवास आहे तो किती खडतर आहे आणि सतत शेतात काम करणाऱ्याने आपले शेतमजूर असतील सगळ्यांना जो त्रास आहे याच्यातून सतत दुःखी असणाऱ्या लोकांना कसं समाधान देता येईल याच्यासाठी देखील आपण याच्यामध्ये संधी घेतलेली आहे. याच्या पलीकडे जाऊन लहान मुलांमध्ये छिद्र असणं हा प्रकार आहे की त्याला होल आहे म्हणतो, पण त्याचा उपचार करायला देखील लोकांकडे पैसे नाही आहेत. पण त्याच्यासाठी सुद्धा मोदी सरकारने इतक्या योजना आणल्यानंतर सुद्धा जर आपण
साधं काम सुद्धा करणार नसू किंवा त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना आपल्यापर्यंत आणून तपासण्या करून त्यांना त्या ठिकाणी त्यांचं योग्य रस्ता दाखवणार नसू, तर मग एवढं देणाऱ्याचा काही उपयोग नाही. मग आपल्याला ते घेता आलं पाहिजे. आणि तुमच्यासारख्यांनी जे सहकार्य या ठिकाणी दाखवलं की इथे एवढा वेळ 2 तास तुम्ही थांबलात मीटिंग होईपर्यंत आणि तुम्ही याची प्रसिद्धी करणार आहात. कारण प्रसिद्धीच्या माध्यमातूनच शेवटच्या तबकापर्यंत मग आदिवासी वाड्यापाड्यांपर्यंत आणि इकडच्या पूर्वपट्ट्यामध्ये अगदी वरती पठारापर्यंत तुमच्या माध्यमातून वाणीसाहेब अभि तुझ्या माध्यमातून या बातम्या पोहोचणार आहेत. आणि तिथला आमचे 13चे 13 PSCचे जे MO आहेत, तिथला स्टाफ आहे, ते देखील त्या ठिकाणी त्यांच्या PSCच्या बाहेर लावणार आहेत की ते कटआउट लावणार आहेत. परंतु त्याच्यापेक्षा जलद गतीने जर कोणी जाणार आहे ते तुम्ही जाणार आहेत, तुम्ही पोचणार आहात, तुम्ही त्यातले दुवा आहात. आणि म्हणून येणारा कॅम्प हा जीवनदायी कॅम्प आहे असं आपण म्हणू. आणि ज्या ज्या सरकारमध्ये योजना आहेत त्याच्या माध्यमातून, आणि मग ती एकच नुसती महात्मा फुलेवर येऊन थांबणार नाही, तर अनेक योजना असतात, अनेक द्वारे असतात, अनेक दाते असतात आणि त्यांच्याकडनं सुद्धा आपण ते करून घेऊ शकतो. तो करण्याचा प्रामाणिक प्रयत्न, कारण याच्यामध्ये काम करणारे कैलास मनसुख हे सावरगावमध्ये एक व्यक्तिमत्व होतं की ज्यांनी माझा 20 वर्ष कॅम्प सांभाळला. मग सांभाळला म्हणजे कसं, एक दिवसाचा कॅम्प करून संपला नाही, तर त्या ज्या लोकांना डिटेक्ट झालं त्यांना पाठवणं, आठवड्यातून एक गाडी कशी पाठवायची, काय करायची, नियोजन ते करायचे आणि माझ्याकडून करून घ्यायचे. पण त्यांच्यामुळे ती सेवा होत होती. आत्ता ते गेले, पण निश्चितपणाने त्यांनी केलेली सेवा ती पुढेही त्याच पद्धतीने वसा कोणीतरी चालवणारच आहे आणि तो जावा एवढीच माझी अपेक्षा आहे. एवढं बोलते. आणि या ठिकाणी 30 तारखेला संपूर्ण जुन्नर तालुक्याच्या असणाऱ्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि ताई म्हणून माझ्यावर असणारं आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण निश्चित आपल्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचतील. आणि तुमच्या शुभेच्छा, तुमचे आशीर्वाद हेच माझ्यासाठी सर्वस्व आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.